पाचवा म्हणजे भावना आणि विश्वास. केवळ विचार करून मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही, त्याला भावनेची जोड द्यावी लागते. जर तुम्ही मनात म्हणत असाल मी श्रीमंत होणार, पण मनात भीती असेल की माझ्याकडे पैसे नाहीत, तर मॅनिफेस्टेशन काम करणार नाही. तुमच्या ध्येयाबद्दल तुम्हाला कृतज्ञता आणि आनंद वाटला पाहिजे. ते मला मिळणारच आहे हा अढळ विश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. जेव्हा तुमचा विश्वास संशयापेक्षा मोठा होतो, तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. ही भावनाच तुमच्या स्वप्नांना गती देते. 6 म्हणजे कृती आणि संधी ओळखणे. अनेकांना वाटतं की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त बसून विचार करणे, पण हे चुकीचं आहे. नवीन माणसं भेटतात, अशा वेळी तुम्हाला तत्परतेने कृती करावी लागते. विचार आणि विश्वास पाया रचतात, पण त्यावर यशाची इमारत उभी करण्यासाठी कष्टाची आणि मेहनतीची गरज असते. 7वा म्हणजे कृतज्ञतेचं महत्व. मॅनिफेस्टेशनच्या प्रवासात कृतज्ञता हे सर्वात मोठं इंधन आहे. तुमच्याकडे आज जे काही आहे त्याबद्दल विश्वाचे आभार माना. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही एका उच्च लहरीवर असता, जिथे अधिक चांगल्या गोष्टी आकर्षित करणं सोपे जाते. तक्रार करणं थांबवून जेव्हा आपण उपलब्ध गोष्टींचा आनंद घेतो, तेव्हा आपण विश्वाला संकेत देतो की आपण अधिक मोठ्या यशासाठी पात्र आहोत. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5 गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा. 8 म्हणजे समारोप. मॅनिफेस्टेशन ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही, तर ती एक जीवनशैली आहे. यासाठी संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. आजपासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. तुमची ध्येय लिहून काढा आणि त्या दिशेने विश्वासाने पाऊल टाका. हे विश्व तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही ते मागण्याची आणि स्वीकारण्याची तयारी ठेवा. मॅनिफेस्टेशन तुम्हाला जादुई पद्धतीने काहीतरी आणून देत नाही, तर ते तुम्हाला संधी दाखवतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करता, तेव्हा तुमच्यासमोर नवीन रस्ते उघडतात. तुमच्या भविष्यासाठी मॅनिफेस्टेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या चॅनलवरील मॅनिफेस्टेशन सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.